हा प्रश्न प्रत्येक मराठी माणूस 18 पगड जातींसाठी आहे. अरे ज्या शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं त्या शिवरायांचं स्मारक नवी मुंबई येथे बनवण्यात आलं आणि 4 महिने झालं एक धूळ माती कसल्या तरी कपड्यामध्ये त्या स्मारकाला गुंडाळून ठेवलेलं. आणि मनसैनिकांनी आयुष्यामध्ये खरोखर सांगतो खूप तुम्ही नावं ठेवतात सगळ्या गोष्टी, पण महाराजांचं स्मारक असं ठेवलेलं या पद्धतीने ते कापड काढून टाकलं, महाराजांचं सारं जे स्मारक आहे ते ओपन करून ठेवलं. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करता यार तुम्ही. आता अमित साहेबांवर आयुष्यातली पहिली केस ही महाराजांसाठी असली. आता ते राजकारणी किंवा असो, पण एक सामान्य माणसावर पण ही FIR नोंदली असती ना, त्याला कधीच या गोष्टीचा पस्तावा झाला असता, अभिमान वाटला असता की आमच्या शिवछत्रपतींसाठी एक केस अंगावर घेण्यासाठी काय प्रश्न आहे, त्यांनी आपल्यासाठी काय काय करून गेलेत. आणि खरोखर अमित ठाकरे असो, गजानन काले असे खूप सारे महाराष्ट्र सैनिकांवरती नवी मुंबई पोलिसांनी केस दाखल केली. तर मराठी माणूस असो, 18 पगड जाते, कुठेतरी हा प्रश्न निर्माण होतोय की आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराजांचं स्मारक बनलंय आणि 4-5 महिने ते असंच गुंडाळून ठेवलंय तुम्ही, आणि ते फक्त आम्ही ओपन केलं, चांगल्या प्रकारे केलं, तर तुम्ही आमच्यावर केस दाखल करता. म्हणजे काय चाललंय, कुठेतरी हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही आमचं महापुरुषांचं जे महत्व आहे ते दाबत चालत. आणि तिकडे काही गरज आहे का की एखादा नेता येणार रिबिन कट करणार, ते गार्डन बिर्डन बनवलंय का तुम्ही? अरे महाराजांचं स्मारक आहे, बनवलं, उद्घाटन म्हणजे खरोखर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? खरोखर मला हाच प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, हे जे मनसैनिकांनी केलं हे चुकीचं होतं का?